गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे दीप अमावस्या आणि तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दीप अमावस्या होती म्हणून तयारीला लागले. उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन केलं आणि दाराबाहेर कापूर लावली. घरातली सर्व लहान मोठी दिवे काढलीत आणि ती स्वच्छ धुतून पुसून ठेवलीत. बिल्डिंग जवळ अमावस्या मागणाऱ्या आजी आल्या होत्या. मग त्यांना अमावस्या देण्यासाठी मी खाली गेले. दिवे धुतल्यावर जणू ते माझ्याशी बोलायला करत होते की आज तू आम्हाला खूप स्वच्छ केलंयस. दररोज आपल्या देवघरातील दिवे तेवत असतात, म्हणून या दिव्यांसाठी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत एक खास दिवस दिलेला आहे आणि तो दिवस म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या त्याला असंही म्हणतात. या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी आपण लहानपासून मोठ्या दिव्यांची पूजा करतो, कारण लहानसा दिवाही आपल्याला प्रकाश देत असतो, मन शांत करतो, अंधारावर विजय मिळवण्यासाठी प्रेरित करतो. मग काय विचारताय, पाटावर दिव्यांची स्थापना करून दिव्यांमध्ये तेल घातले. दिव्यांची पूजा केल्यावर कणकेच्या ओवाळताना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुतीची प्रार्थना केली. दिव्यांची पूजा झाल्यानंतर त्याच कणकाच्या दिव्यांनी शिवचं औक्षण करून त्याला ओवाळलं आणि त्याच्या उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. नंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर कणकेचे 4 मुखी दिवा लावला. तसेच दीप अमावस्येच्या पितृंना तर्पण करण्यासाठी एक दिवा नैऋत्य दिशेला लावला. दिव्यांना खिरीचा नैवेद्य दाखवून दीप अमावस्या साजरी केली. तुमचंही आयुष्य तमसोमा ज्योतिर्गमय करो, देवाने हीच प्रार्थना आहे. मग सगळेच अमावस्येच्या साऱ्या शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.